माझा भीमा अरे तोडून सारी बंधने झालोय मुक्त आम्ही तोडून सारी बंधने आज अरे झालोय मुक्त आम्ही आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी कारण कार्यक्रमाचे आयोजक ब्ल्यू बॉईज ग्रुप हे सुद्धा आहे आणि म्हणून त्यांना डोळ्यासमोर ठेवून हे वंदनगीत आपल्या समोर सादर करतो आहे. तोडून सारी बंधने झालोय मुक्त आम्ही झालो की नाही नाहीतर कालपर्यंत गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू पण आज बाबासाहेबांच्या पुण्याई ना बाबासाहेबांना पुरगा ताट ताट टाय कोट बूट सुटामध्ये फिरतो आहे आणि म्हणून ती उपासिका बोलते आहे माझ्या मित्रांनो तोडून सारी बंधने अरे झालोय मुक्त आम्ही आणि आज ह्या निळ्या पाखरांची ह्या निळ्या पाखरांची ह्या निळ्या पाखरांची अरे ही सलाम माझ्याकडून नाही दादा थोडा लाऊड कर दो ही मानवंदना केवळ माझ्याकडून नाही इथे बसलेल्या प्रत्येकाला बाबासाहेबांना मानवंदना द्यायची आहे आणि मी माझ्या अल्पशा बुद्धीने पहिल्यांदा प्रयत्न केलाय माझ्या मित्रांनो आजपर्यंत वंदन गीतामध्ये वंदना नमस्तू नमन अभिवादन अशा शब्दांचा प्रयोग करण्यात आला परंतु मी माझ्या अल्पशा बुद्धीने असं मानतो असं मानतो की 5000 वर्षाचा इतिहास आमच्या गुलामीचा इतिहास आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने तो 5000 वर्षाचा इतिहास पुसून काढला आणि म्हणून माझ्या नजरेमध्ये बाबासाहेब वनमॅन आर्मी आहे. काय आहे बाबासाहेब वनमॅन आर्मी आणि आर्मीच्या सैनिकांना सलामी कशी देतात त्यांना सॅल्यूट करून म्हणून बाबासाहेबांना सलामी देते वेळेस सर्वांचे हात असे असले पाहिजे सर्वांना चेक करायचं आहे. या निळ्या पाखरांची या निळ्या पाखरांची या निळ्या पाखरांची सर्वांचे हात असे असले पाहिजे. आपल्या बापाला मानवंदना करायची आहे काही कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. 1 2 3 निळ्या पाखरांची या निळ्या पाखरांची अरे निळ्या पाखरांची तिकडल्या माझ्या मायमौल्यांना हात आहे की नाही आहे ज्यांना एक हात आहे त्यांनी एका हाताने सलामी द्यायची आहे ज्यांना 2 हात आहे त्यांनी दोन्ही हाताने सलामी द्यायची आहे क्योंकि जो गुस्ताखी करेगा मेरे बाबा की शान में कीड़े पड़ेंगे उसके जबान में. दोन्ही हात वर करून बाबासाहेबांना मानवंदना द्यायची आहे. या निळ्या पाखरांची या निळ्या पाखरांची या निळ्या पाखरांची अरण्य ही सलाम असं मी का बोलतोय
असं मी का बोलतोय कि हमारे कौम में कोई भी बढ़ चढ़कर नहीं होता। माझ्या माय माऊल्यांनो, ही जबाबदारी तुमची आहे। जयंतीचे कार्यक्रम फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम नसतात। आज जयंतीच्या कार्यक्रमांचं स्वरूप बदललं आहे। मनोरंजनाचे कार्यक्रम लोकांना पाहिजे असतात, परंतु बाबासाहेबांची जयंती विचाराचा आदान प्रदान करणारी जयंती असते। बाबासाहेबांची जयंती हे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करणारी जयंती असते। अरे बाबासाहेबांची जयंती ही शोषित पीडितांमध्ये नवीन ऊर्जा संचारण्याचं काम करते आणि म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लागता कामा नये। बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी उत्साह असला पाहिजे, परंतु एक वैचारिक जयंती साजरी झाली पाहिजे, क्योंकि मेरे कौम में, ये मेरे समाज में जितने भी मेरे ब्लू टाइगर बैठे हैं, ये मेरे बाबा साहब के नीले शेर जितने बैठे हैं, एक एक बोल सुनिए मेरे साथियों, क्योंकि ये मेरे कौम में कोई भी बढ़ चढ़ कर नहीं होते। ये मेरे समाज में कोई भी बढ़ चढ़ कर नहीं होते। अरे ना कोई डॉक्टर बनता, ना कोई प्रोफेसर होते। कसम भगवान गौतम की हम कभी के मर गए होते, अगर भारत में पैदा बाबा अम्बेडकर नहीं होते। गीताचं पहिलं कडवं आहे का माझ्या मित्रांनो? आज बाबासाहेबांनी विज्ञानवादी धम्म आम्हाला दिला, म्हणून आम्ही पोंगा पंडितीपासून दूर झालो आणि म्हणून ती बाबासाहेबांची उपासिका बोलते आहे, माझ्या बाबा भीमा। अरे नको अम्मा काशी नको, अरे नको अम्मा काशी नको ते चार धाम, नको अम्मा काशी, अरे नको अम्मा काशी नको ते चार धाम। जय भीम आहे ओठी, जय भीम आहे ओठी, तुझ्याच नको नाम आहे ओठी, कारण का की नको अम्मा काशी नको ते चार धाम, नको अरे नको अम्मा काशी नको ते चार धाम। कारण 14 ऑक्टोबरला आम्ही बुद्धिस्ट झालो आणि मग आम्हाला कोणाची काय गरज? किसी का फलक है शिलवंत भाऊ, किसी का फलक है तो किसी की जमी है। कारण बाबासाहेबांनी समतेचं पंढरपूर नागाच्या नगरीमध्ये तयार केलं, निर्माण केलं आणि म्हणून किसी का फलक है तो किसी की जमी है। फलक म्हणजे आसमान, आभाळ। किसी का फलक है तो किसी की जमी है। हमें भी जिंदगी में कहा अब कोई कमी है। पूर्ण लक्ष माझ्याकडे असू दे। किसी का फलक है किसी की जमी है, हमें भी कहा जिंदगी में अब कुछ कमी है। अरे मुबारक हो तुम्हें चांद तारे मनोज राजा, अबे हमारे हिस्से में भी दीक्षा भूमि है।
आहे ओठी, जय भीम आहे ओठी, दुजाच नको जय भीम आहे ओठी, दुजाच नको आहे ओठी, मला दादा इसको लाऊड कर दो यार, बहुत आवाज खा रहा है मैं। सानगडी मध्ये जय भीम आहे ओठी, नको दुजाचं नाव। कोणाकोणाच्या ओठी जय भीम आहे, दोन्ही हात वर करा। समोरच्या सर्वांच्या ओठी जय भीम आहे, मागच्यांच्या नाही। किसी किसी को धर्म की बातें अधर्म की क्यों लगती है, किसी किसी को धर्म की बातें अधर्म की क्यों लगती है, और महू की ठंडी हवा भी उनके बदन को गर्म क्यों लगती है, क्यों लगती है। अबे रिश्ते में मेरे भीम के सालों और ससुर लगने वालों, तुम्हें हमसे जय भीम करने में शर्म क्यों लगती है। नको अम्मा काशी, नको ते चार धाम, जय भीम आहे ओठी, जय भीम आहे ओठी, नको तुझाच नाव। आणि आज यानिया पाखराची, यानिया पाखराची, यानिया पाखराची, और मेरी ही सलाम। गीताचा दुसरा कडवायचा माझ्या मित्रांनो, गांधीला जीवदान दिले, गांधीला जीवदान दिले, आहे तू महान, गांधीला जीवदान दिले, आहे तू महान, गांधीला जीवदान दिले, आहे तू महान, गांधीला जीवदान दिले, माझा भीमा गांधीला जीवदान दिले आहे तू महान, क्योंकि भारत के इस जनसागर में भीम के जैसा कोई तरह नहीं। पेड़ तो हमने बहुत है देखे, लेकिन पीपल जैसा पेड़ नहीं, हरा नहीं। अरे मरे हैं कुछ लोग इसी देश के लोगों के हाथों, लेकिन मेरा भीमराव आंबेडकर किसी के बंदूक के गोली से मरा नहीं। हा आंबेडकरवाद आहे, आणि आंबेडकरवाद आम्हाला स्वाभिमानानं राहणं शिकवतो। आणि म्हणून बोललाय माझ्या मित्रांनो, गांधीला जीवदान दिले, गांधीला जीवदान दिले, आहे तू महान। आणि आज
और तुझ्यामुळे आहे, तुझ्यामुळे आहे, तुझ्यामुळे आहे या भारताची शान. सुनामी म्हणजे काय असं वादळ की जे आपल्यासोबत सगळे काही वाहून घेऊन जातं. आणि बाबासाहेबांची लेखणी अख्ख्या भारतामध्ये एक सुनामी होती जिने मनवाद संपवला. कसा कि ज्ञान से अपने जुल्म को जला दिया और इंसान बनाकर हमें इंसान मिला दिया. ज्ञान से अपने जुल्म को जला दिया और इंसान बनाकर हमें इंसान मिला दिया. अरे नेते बहुत थे लेकिन सबको ये सिला दिया और मेरे एक आंबेडकर ने पूरा हिंदुस्तान हिला दिया. मेरे एक आंबेडकर ने पूरा हिंदुस्तान हिला दिया. कसा जातीवादासाठी ठरली, त्या जातीवादासाठी ठरली तुझी लेखनी सुनामी. त्या जातीवादासाठी ठरली तुझी लेखनी सुनामी. दोही अंतर बस हो गया. यानी या पाखराची, यानी या पाखराची, यानी या पाखराची और ही सलाम.